नमस्कार मित्रांनो. अनेक वेळा आपली मुलं जी आहेत ती यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह क्लास जॉईन करत असतात आणि मग हा क्लास चालू असताना मुलं काही कमेंट्स करतात. अ, पण ती कमेंट्स वाचताना शिक्षक मात्र किंवा जो क्लास घेतोय तो मात्र आपल्या मुलांचं नाव न घेता पालकांचं नाव घेत असतो. कारण त्या यूट्यूबला आपल्या पालकांचं नाव त्या ठिकाणी फिट असतं. ते आपण कसं चेंज करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूट्यूब ॲपवर जायचं आहे. त्या यूट्यूब ॲपला क्लिक केल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला बघा यू नावाचं दिसेल ऑप्शन. त्याच्यामध्ये आपला फोटो असू शकतो. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा माझ्या मुलाचं नाव आहे आर्यन. त्या ठिकाणी मला मुलीचं नाव घ्यायचं आहे. तर मी त्या वरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला पेनचं एक ऑप्शन दिसेल. त्या पेनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी माझ्या मुलाचं नाव आहे ते मला चेंज करायचं आहे. तर मी जस्ट आत्ताच चेंज केलं असल्यामुळे ते होणार नाही. एकदा चेंज केल्यानंतर तो पुन्हा चेंज जर करायचं असेल तर त्यासाठी किमान 14 दिवस वेळ लागतो. तर मी आत्ता जस्ट चेंज केलं होतं. तुम्हाला चेंज करताना या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याचं किंवा मुलाचं नाव आपण टाईप करायचं आहे, जे करायचं आहे ते. आणि ह्या सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हँडल नेम या ठिकाणी सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने चेंज करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. हा बदल केल्यानंतर आपली मुलं जेव्हा यूट्यूब लाईव्ह क्लास जॉईन करतील तेव्हा त्या मुलांचं नाव त्या ठिकाणी शिक्षकांना दिसणार आहे. धन्यवाद.